नमस्कार, मी ॲडव्होकेट भाग्यश्री भोसले। आजच्या लेक्चरमध्ये आपण आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय कायद्याचा विकास कोणत्या पद्धतीने झाला, आंतरराष्ट्रीय कायद्याची व्याख्या काय आहे आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कायद्याचे जे स्रोत आहे किंवा उगमस्थान आहे तर त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि कायदा देखील त्याला अपवाद नाही। बदल हा कालानुक्रमे चालणारी एक प्रक्रिया आहे, परंतु 20वे शतक हे सार्वत्रिक बदलाचे साक्षीदार आहे। 20व्या शतकामध्ये राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, विज्ञान व तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रामध्ये क्रांतिकारक बदल घडून आले। ही बदलाची प्रक्रिया 21व्या शतकात देखील खरं तर चालू राहिली आहे। या बदलाबरोबरच कायदा देखील बदलणे आवश्यक आहे। विज्ञान व तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले, तर आंतरराष्ट्रीय शांतता व सलोखा राखणे, राष्ट्रातील संबंध, दुसऱ्या राष्ट्राच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप न करणे, युद्ध टाळून शांततापूर्ण मार्गाने विवाद सोडवणे इत्यादीसारख्या बाबींचे नियमन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्याची गरज 20व्या शतकामध्ये आणि त्यापूर्वीच्या 19व्या शतकामध्ये देखील वाटत होती। जागतिक बदलांबरोबरच औद्योगिकरण व पर्यावरणाचे प्रदूषण, अणुबॉम्ब निर्मिती व त्यापासून उद्भवणारा धोका, मानवी हक्कांची पायमल्ली, आंतरराष्ट्रीय दहशतवाद यासारख्या नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये देखील बदल करणे आवश्यक आहे असे वाटू लागले। आंतरराष्ट्रीय कायदा जर आपण पाहिलं तर हा स्थितीशील आहे, म्हणजे तो गतिशील आहे, त्याच्यामध्ये सातत्याने बदल होत आहे, त्यात सातत्याने विकास होत आहे। आंतरराष्ट्रीय कायदा हा संविधाकारी व अन्य दस्तावेजांचे संकलन आहे। तो मूल्यांचा विकासकारी तत्वज्ञान आहे। काळाच्या ओघामध्ये त्यात अनेक बदल घडून आलेले आहेत। हरित वायू परिणामामुळे पृथ्वीचे तापमान वाढत असल्याचा इशारा देण्याच्या दृष्टीने 5 जून 1989 रोजी राष्ट्रीय संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमामध्ये ग्लोबल वॉर्मिंग ही घोषणा देण्यात आली। या धोक्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये गुणात्मक बदल करण्यात आला। पर्यावरण विषयक समस्येपासून पृथ्वी ग्रहाला वाचवण्यासाठी जून 1992 मध्ये रिओ द जानेरिओ मध्ये पृथ्वी परिषद व 1997 मध्ये पेटा परिषद घेण्यात आली। अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये अनेक क्रांतिकारी व गुणात्मक बदल करण्यात आले। आंतरराष्ट्रीय कायद्याला आधुनिक युरोपियन पद्धती असे देखील म्हणतात। तथापि आंतरराष्ट्रीय कायदा हा प्राचीन आहे। आंतरराष्ट्रीय कायदा हा सर्वप्रथम ब्रिटिश कायदेतज्ञ जेरमी बेंथम यांनी 1880 मध्ये वापरला। तेव्हापासून राष्ट्रामधील संबंधाचे नियमन करणाऱ्या नियमांचा समुच्चय म्हणून आंतरराष्ट्रीय कायदा हा शब्द वापरला गेला। आंतरराष्ट्रीय कायद्याची जी मुळे आहेत ती ग्रीक, रोमन व भारतामध्ये आढळून येत असली तरी त्याचा अभ्यास व उपयोग हा प्रामुख्याने युरोपकडून सुरू झाला आहे। तर आपण बघूयात की आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे काय। आंतरराष्ट्रीय कायदा पूर्वी त्यास राष्ट्रांचा कायदा असे संबोधण्यात येत होते। काही विधिवेत्त्यांच्या मते या कायद्याद्वारे राष्ट्रामधील संबंधाचे नियमन केले जात होते, म्हणून या कायद्यास राष्ट्रामधील संबंधाचे नियमन करणारे नियम असे देखील म्हणतात। तथापि आंतरराष्ट्रीय कायद्याची निश्चित अशी व्याख्या करणे कठीण आहे, परंतु काही विद्वानांनी व विधिवेत्त्यांनी केलेली व्याख्या पुढील प्रमाणे आहे। आंतरराष्ट्रीय कायदा हा राष्ट्रांच्या परस्परांमधील व्यवहारांमध्ये त्यांच्यावर बंधनकारक असणाऱ्या नियमांचा समुच्चय आहे, अशी नवीन व्याख्या ओपनहेमच्या 9व्या आवृत्तीमध्ये केलेली आहे। नियम प्रामुख्याने राष्ट्रामधील संबंधांचे नियमन करतात, परंतु केवळ आंतरराष्ट्रीय कायद्याचा विषय नाही तर आंतरराष्ट्रीय संघटना, काही मर्यादेपर्यंत व्यक्ती देखील आंतरराष्ट्रीय कायद्याचा विषय असून त्यांच्यावर देखील काही हक्क आणि कर्तव्य ह्या आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये देण्यात आलेले आहे। तर ओपनहेम यांच्या मते आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे समाजातील मानवी वर्तणुकीच्या नियमांचा समुच्चय अशी व्याख्या करण्यात आलेली। मानवी वर्तनाच्या नियमांची अंमलबजावणी समाजाच्या सामाजिक मान्यतेने बाह्य अधिकाराद्वारे केली जाते। तसेच आंतरराष्ट्रीय कायदा हे रूढीगत व अभिसंधित मान्य केलेल्या नियमाच्या समुच्चयाचे नाव आहे। परस्परांमध्ये व्यवहार करताना सुसंस्कृत राष्ट्रांनी ते नियम कायदेशीरपणे बंधनकारक केलेले असतात। जेरमी थॉमस या विधिवेत्त्याने सर्वप्रथम या कायद्यास 1780 मध्ये आंतरराष्ट्रीय कायद्यास आंतरराष्ट्रीय कायदा ही संज्ञा दिली। आंतरराष्ट्रीय कायदा संज्ञा राष्ट्रांचा कायदा या संज्ञेशी समानार्थी आहे। तर ह्या आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्वरूप आपण बघूयात। ज्या वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत तर त्यानुसार आंतरराष्ट्रीय जे कायद्याचे स्वरूप आहे तर ते पुढील प्रमाणे आहे। आंतरराष्ट्रीय कायदा हा राष्ट्रामधील संबंधाचे नियमन करणारा कायदा आहे। त्याचबरोबर सागरी किंवा समुद्राचा वापर आहे, बाह्य अंतराळाचा वापर आहे, अंटार्क्टिका आणि उत्तर ध्रुव इत्यादी क्षेत्रांचा देखील या ठिकाणी या कायद्यामध्ये नियमन केले जाते। आंतरराष्ट्रीय कायदा हा रूढीगत व अभिसंकेत मान्य
नियमांचा एक रूप आहे. आंतरराष्ट्रीय कायदा सुसंस्कृत राष्ट्र आणि त्यांच्यातील व्यवहार करताना त्यांच्यावर उपदेशीरपणे बंधनकारक केलेला आहे. म्हणजे हा कायदा रूढी व अभिसंकेत आणि त्यामधून जरी उत्पन्न झालेला असला तर थोडक्यात आंतरराष्ट्रीय कायदा हा आंतरराष्ट्रीय समुदायाच्या किंवा आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सदस्य राष्ट्रांची वर्तणूक व संबंध यांचे नियम व तत्वे यांचे एक निकाय आहे. आंतरराष्ट्रीय कायदा हा विधानमंडळाच्या सारख्या सार्वभौम संस्थांनी अधिनियमित केलेला असतो. आंतरराष्ट्रीय कायदा हा सर्वश्रेष्ठ सार्वभौम शक्तीच्या परमादेशाने अंमलात येतो. या कायद्याचा भंग केल्यास शिक्षा केली जाते. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता राखणे, संयुक्त राष्ट्रातील सदस्य राष्ट्रांमध्ये मित्रत्वाचे संबंध निर्माण करणे हे या कायद्याचे ध्येय आहे. परंतु एस्टेन यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे वास्तव कायदा मानत नाही असे सांगितलेले आहे. कारण आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये वरील घटक हे दिसून येत नाहीत असे सांगितले. परंतु कायदा हा अशा प्रकारच्या सार्वभौम कायदेमंडळाने अधिनियमित केलेला नाही व त्यास कोणताही सार्वभौम कायदेमंडळाची मान्यता नाही. तसेच त्याची अंमलबजावणी करणारी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही अशीही टीका या ठिकाणी एस्टेन यांनी केलेली आहे. म्हणून ह्या आंतरराष्ट्रीय कायद्याला वास्तववादी कायदा असे म्हणता येणार नाही असे एस्टेन यांनी सांगितलेले आहे. आंतरराष्ट्रीय कायदा हा वास्तव कायदा आहे असे मानणारी एक विचारधारा आहे. तर त्यांचे याबद्दलचे असे मत आहे की संपूर्ण जग हे एक आंतरराष्ट्रीय समाज असून आंतरराष्ट्रीय समाजामध्ये विविध राष्ट्रांचा समावेश होतो. या आंतरराष्ट्रीय समाजातील सदस्य राष्ट्रांचे जे वर्तन आहे ते त्यांनी केलेल्या नियमांद्वारे नियमित केले जाते आणि अशा नियमांना सदस्य राष्ट्रांची मान्यता असते. तसेच असे नियम त्यांनी त्यांच्यावर बंधनकारक केलेले असतात. हे नियम रूढी, प्रसंविधा, अभिसंधी यांच्यातून उत्पन्न किंवा निर्माण झालेले असतात. तर एक असा विचार प्रवाह आहे की आंतरराष्ट्रीय कायदा हा वास्तववादी कायदा नाही तर दुर्बल कायदा आहे. तर ही मानणारी जी विचारधारा आहे जॉन ऑस्टेन यांच्या मते आंतरराष्ट्रीय कायदा हा वास्तववादी कायदा नाही तर केवळ नियमांची संहिता किंवा नैतिक शक्तीची आचारसंहिता आहे. आंतरराष्ट्रीय कायदा हा कायदा निर्माण करणाऱ्या प्राधिकरणाने तयार केलेला नाही. राष्ट्रामधील हा कायदा वास्तववादी कायदा नाही तर त्याद्वारे सर्वसाधारण मते आणि त्याद्वारे लादलेली जी कर्तव्य आहेत तर ते निश्चित केलेला कायदा आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे दोन विचार प्रवाह आहेत. एक आहे तो आंतरराष्ट्रीय कायदा हा वास्तववादी कायदा आहे असं म्हणणारा एक विचार प्रवाह आहे आणि दुसरा एक विचार प्रवाह आहे की जे म्हणतात की आंतरराष्ट्रीय कायदा हा वास्तववादी कायदा नसून तो दुर्बल आहे. त्यानंतर पुढे आपण पाहूयात की आंतरराष्ट्रीय कायद्याचे जे विविध स्रोत आहेत तर त्याबद्दल माहिती घेऊयात. तर सर्वप्रथम इंटरनॅशनल कस्टम्स म्हणजेच आंतरराष्ट्रीय ज्या रूढी आहेत तर हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा महत्वाचा एक सोर्स किंवा एक स्रोत आहे असं आपण म्हणूयात. रूढी हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा सर्वात जुना व मूळ स्रोत आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याची निर्मिती होण्यात रूढीगत नियमाचा अत्यंत महत्वाचा वाटा आहे. रूढीगत नियम हे प्राचीन काळापासून चालत आले असून अनेक राष्ट्रांकडून त्यांचे पालन होत आले आहे. रूढी ही लोकांची सवय असल्याने लोक सवयीने रूढी आणि नियमांचे पालन करीत असतात. त्यामुळे असे रूढी नियम राष्ट्रांवर बंधनकारक होतात कारण त्याला राष्ट्रातील बहुसंख्य लोकांची पसंती असते. रीतिरिवाज किंवा प्रथा या लोकांच्या सर्वसाधारण प्रथा असल्याने त्यांना कायदेशीर बंधन नसते परंतु दीर्घकाळ त्यांचे पालन करण्यात आल्यामुळे त्या जेव्हा राष्ट्रांवर बंधनकारक होतात तेव्हा रूढी असे त्यांना समजण्यात येते. थोडक्यात रूढीच्या वैधतेसाठी त्या दीर्घकाळापासून चालत आल्या असाव्या लागतात, त्या नैतिक व वाजवी असाव्या लागतात, तसेच त्या एकरूप व सुसंगत देखील असाव्या लागतात. तेव्हाच रूढीला आंतरराष्ट्रीय कायद्याचा सोर्स म्हणून किंवा स्रोत म्हणून स्वीकारलं जाऊ शकतं. त्यानंतर दुसरा एक महत्वाचा स्रोत आहे आंतरराष्ट्रीय कायद्याचा आंतरराष्ट्रीय संधी किंवा इंटरनॅशनल ट्रीटीज. आधुनिक काळामध्ये संधी हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा एक महत्वाचा स्रोत आहे. त्यातील तह किंवा करार त्याला असे देखील म्हणू शकतो. संधी हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा घटक असलेल्या दोन किंवा अधिक राष्ट्रांमधील किंवा प्रजेमधील निर्णयांकित गोष्टीचा लेखी करार असतो. संधी या काही हक्क आणि कर्तव्य निर्माण करतात. संधीद्वारे दोन राष्ट्रे कायद्याद्वारे नियमन केला जाणारा संबंध प्रस्थापित करतात. आंतरराष्ट्रीय कायद्याद्वारे नियमन केला जाणारा संबंध प्रस्थापित करतात. अशा संधीद्वारे करार करून राष्ट्रांमध्ये संबंध निर्माण करण्यात येतात. परस्परातील समस्या सोडवण्यासाठी व मैत्रीचे व सहकार्याचे संबंध निर्माण करण्यासाठी विविध राष्ट्र आपापसात अशा प्रकारे अभिसंधी निर्माण करून त्याद्वारे अशा संबंधांचे नियमन करणारे नियम करीत असतात. ही संधी ही आंतरराष्ट्रीय कायद्याचा विषयवस्तू असल्यामुळे राष्ट्रामधील करार असून त्याद्वारे बंधनकारक दायित्व निर्माण होते. संधी ही पक्षकार राष्ट्रांनी प्रत्यक्ष व व्यक्त संमतीने दिलेले नियम असल्याने त्यांचे पालन करण्याची
त्यांनी मान्य केलेली असते व त्याचे पालन करणे त्यांच्यावर बंधनकारक असते. बऱ्याचदा रूढीगत नियम संधीद्वारे केलेल्या नियमामध्ये रूपांतरित होतात. उदाहरणार्थ राजनैतिक संबंधाचा रूढीगत कायदा व्हिएन्ना अभिसंधीमध्ये राजनैतिक संबंधावरील अभिसंधी 1969 मध्ये रूपांतर करण्यात आला. संधीचा कायदा निर्माण करणारी संधी व संधी करार असे वर्गीकरण केले जाते. आंतरराष्ट्रीय संधीचे आपण प्रकार पाहूयात. कायदा निर्माण करणारी संधी. कायदा निर्माण करणाऱ्या संधीच्या तरतुदी आंतरराष्ट्रीय कायद्याचा प्रत्यक्ष स्रोत आहे. या संधीचा विकास 19व्या शतकाच्या मध्यात झाला. बदलता काळ व परिस्थिती यानुसार रूढीगत जे नियम आहेत ते अपुरे वाटायला लागले आणि तेव्हा कायदा निर्माण करणारी संधी आवश्यक आहे आणि इष्ट आहे असे वाटायला लागले. तर दुसरी जी संधीचा जो प्रकार, दुसरा जो आंतरराष्ट्रीय संधीचा जो प्रकार आहे तर सर्वसाधारण तत्वे निर्धारित करणारी संधी आहे. जेव्हा जगातील बहुसंख्य राष्ट्र संधीचे पक्षकार असतात तेव्हा त्या सर्वसाधारण तत्वे निर्धारित करणारी संधी असे म्हणतात. त्याला उदाहरण आपल्याला सांगता येईल की सागरी कायद्यामधील जिनेवा अभिसंधी आहे किंवा संधीच्या कायद्यावरील व्हिएन्ना अभिसंधी किंवा व्हिएन्ना ट्रिटी आहे असं देखील म्हणतात. त्यानंतर जो तिसरा करार आहे अभिसंधीचा विशिष्ट संधी. जेव्हा दोन किंवा विशिष्ट राष्ट्रे त्यांच्यामध्ये हा करार करण्यात येतो किंवा त्यांच्यामध्ये हा करार संमत होतो तेव्हा त्यास विशिष्ट संधी असे म्हणतात. आणि त्यानंतर पुढे आपण बघूयात की जो मुख्य स्रोत आहे आंतरराष्ट्रीय कायद्याचा सुसंस्कृत राष्ट्रांनी मान्य केलेली कायद्याची सर्वसाधारण तत्वे हा देखील कायद्याचा आंतरराष्ट्रीय कायद्याचा महत्वाचा स्रोत आहे. आधुनिक काळातील हा एक महत्वाचा स्रोत आहे. त्यानंतर कायमस्वरूपी न्यायालयाचे नियम तयार करण्यासाठी राष्ट्रसंघाच्या परिषदेने एक सल्लागार समिती गठीत केलेली होती. या समितीच्या अध्यक्षाने रूढी व संधी यापेक्षा वेगळे असे सुसंस्कृत राष्ट्रांनी मान्य केलेले आंतरराष्ट्रीय कायद्याचे नियम न्यायालयाने लागू करावे यासाठी समितीसमोर प्रस्ताव मांडला. बहुसंख्य सदस्यांनी या प्रस्तावास मान्यता दिली. त्यानुसार कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या संविधानाच्या अनुच्छेद 38 अन्वये सुसंस्कृत राष्ट्रांनी मान्य केलेल्या सर्वसाधारण तत्वांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. रूढी व संधी या स्रोतांच्या अभावी आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोरील जी प्रकरणे आहेत ती सोडवण्यासाठी त्याचा प्राधान्याने वापर केला जातो. बदलता काळ व परिस्थिती यानुसार देखील नवीन नियम स्वीकारण्यासाठी हा स्रोत आंतरराष्ट्रीय कायद्यास मदत करतो. न्यायाचे सर्वसाधारण तत्व जागतिक न्यायालयाने मान्य केल्यावर लागू होतो. त्यानंतर पुढचा जो महत्वाचा चौथा स्रोत आहे आंतरराष्ट्रीय कायद्याचा त्यामध्ये न्यायिक व लवाद न्यायाधिकरणाचे निर्णय. आंतरराष्ट्रीय कायद्याचा हा अप्रत्यक्ष व दुय्यम प्रकारचा स्रोत आहे. काय कारण अंमलबजावणी करण्यास भाग पडणारी या ठिकाणी शक्ती नाही. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय केवळ विवादित प्रकरणातील पक्षकारांवरच बंधनकारक असतो. संबंधित प्रकरणाच्या बाबतीत लागू असतो. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने व न्यायाधिकरणाने दिलेले जे न्याय निर्णय आहेत किंवा जे न्यायनिवाडे आहेत हे त्यांचा आधार आहे. वेळोवेळी न्याय निर्णयातून विकसित झालेली महत्वाची न्यायतत्वे आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये स्वीकारण्यात आलेली आहेत. पूर्वीचा निर्णय लागू करण्याचे बंधन नसले तरी पूर्व न्यायाचा सिद्धांत सर्वसाधारण न्याय व्यवहार मानला जातो. त्यानंतर विधिवेत्त्याचे लेखन व विचार हा देखील एक महत्वाचा आंतरराष्ट्रीय कायद्याचा स्रोत आहे. विविध राष्ट्रातील उच्च अर्हता असलेल्या विधिज्ञांचे विचार व त्यांचे लिखाण आंतरराष्ट्रीय कायद्याचे नियम तयार करताना आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नियम करताना विचारात घेतले जातात. तसेच विवादित प्रश्नांवर निर्णय करताना सर्वसाधारणपणे त्याचा आधार घेतला जातो. त्यानंतर समन्यायता व न्याय. समन्यायतेचा आंतरराष्ट्रीय कायद्याचा स्रोत मानले गेलेले आहे. तसे इक्विटी आपण म्हणता येईल. समन्यायता म्हणजे न्याय्यपणा, औचित्य व कायद्याचे नियम तयार करण्यासाठी आवश्यक असलेले धोरण, परंतु त्याचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या समितीमध्ये समावेश केलेला नाही. तसेच न्यायालयासमोरील विवाद सोडवण्यासाठी व निर्णय देण्यासाठी त्यांचा वापर केला जात नाही. परंतु रूढी किंवा प्रस्थापित नियमांच्या अभावी समन्यायाच्या दृष्टिकोनाच्या आधारे विवादित प्रश्न हे सोडवले जातात. आधुनिक काळामध्ये समन्यायता व न्याय या तत्वांना अधिक महत्व दिले जाते. सी कॉन्टिनेंटल सेल्फ केसमध्ये हे तत्व लागू करण्यासाठी 3 क्षेत्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. आंतरराष्ट्रीय संबंधातील राष्ट्राचे कायदे, आंतरराष्ट्रीय रूढीगत कायदा, न्याय प्रशासन. खचित समन्यायता ही एक कायदेशीर संकल्पना म्हणून न्यायाच्या कल्पनेची प्रत्यक्ष उत्पत्ती आहे. त्यानंतर एक पुढचा महत्वाचा 7वा जो आंतरराष्ट्रीय कायद्याचा महत्वाचा स्रोत आहे तो संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासभेचे ठराव. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या म्हणजे युएनच्या महासभेच्या बैठकीमध्ये अनेक महत्वाच्या आंतरराष्ट्रीय विषयांवर ठराव केले जातात आणि त्यास अनेक राष्ट्रे एकमताने किंवा बहुमताने संमती देतात.
परंतु त्याला कायदेशीर दर्जा नसल्याने ते सदस्य राष्ट्रांवर बंधनकारक नसतात. अलीकडेच पाश्चिमात्य राष्ट्रांचा विकसित गट व अविकसित राष्ट्रांचा गट यामध्ये या ठरावाबाबत मतभेद होतात. प्रधान राष्ट्र त्यास केवळ रूढीगत नियम मानतात तर अविकसित राष्ट्र त्यास आंतरराष्ट्रीय समुदायाची इच्छा मानतात. असे असले तरी महासभेचे जे ठराव आहेत ते आंतरराष्ट्रीय कायद्याचा विकास करण्याचा प्रमुख स्रोत आहे. महासभा अशा ठरावांद्वारे कायदा तयार करण्याचे काम करीत असल्याने व त्यास अनेक राष्ट्रांनी मान्यता दिलेली असल्याने आंतरराष्ट्रीय कायदा तयार करत असताना महासभेचे ठराव विचारात घेतले जातात. म्हणून महासभेचे ठराव हे आंतरराष्ट्रीय कायद्याचा एक महत्वाचा स्रोत आहे. तर अशा प्रकारे आधुनिक काळामध्ये आंतरराष्ट्रीय कायद्याचे महत्व हे वाढलेले आहे. तर अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय कायदा आणि त्याचे जे वेगवेगळे स्रोत आहेत ते आज आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.